म्हणजे आपलं हे काय डॅम्पिंग नाही ठेवलं म्हणतो का फायबर इथे पॅक करा टिपका गाळा नाही हां फायबरनी टिपका लेकीच होणार नाही असं तेवढी भारी सुविधा तेवढी भारी निघली बरं काही तुमचं पण थोडंसं तुम्हाला सुख भेटलं नाही काय तुकडा टाकून दिला पण हे पण तसं चांगलं आहे फक्त थोडा अजून उकरा लागला असेल थोडं लांब उकरा लागतो देऊ का तुम्हाला तुमचं काल यावं माहिती काढू का ना काल काय काढू काढू सोल्युशन बसतो तिथं हां काढी जर देऊ का तरी काढी आहे नाही हे कोणतं सोल्युशन आहे नाव काय याचं हे आपलं केमिकल म्हणतो हे काटून हाडणार ते कोबट हाडणार ते कोबाल्ट हां आणि हे कोबट नाही आता यूट्यूबला टाकतो बरं का मी कशी पाईपलाईन जोडताय काय काय हे काढी त्याला का चल माती करायचं माती हे 3 इंच मिश्रण एकत्र करावं लागतं त्यावेळेस ते ही देऊ का पॅच एकदम परफेक्ट बसतो आपण 3 कॉम्बिनेशन एकत्र केले ना आता कॉम्बिनेशन कसं हिरो रंग येतो वास नाही भारी येतो हार्डनरची नशा करतात माहिती आहे का नशा ना हार्डनरची नशा करतात नशा काही करतात लोकं. हो ह्याच्या मूर्ती तयार होत ना फायबरची हां नाही नाही पाईप तयार करताना हाच घटक वापरतात पाईपलाईन परत आपली मूर्ती आहे हा परत पार्ट जशी प्लास्टर ऑफ पॅरिस नाही का ते मूर्ती आपल्या गणपती आपण गणपतीची मूर्ती करतो पीओपी दाबून राहतं ना साचा गाड्यांना फायबर असतं ना जे फायबरची स्पेअर पार्ट तयार करतात ना त्यात वापरतात ते नाही का आतून आतल्या साईडने तसला परत आपलं पत्र असतं उजळ प्रकाश त्याच वापर 100% ट्रान्सपरंट पत्रात वरून ऊन पडतं प्रकाश पडतं आरपार होऊन जातं ना ओके झाकून ठेवू का हे ऊन पाऊस वाऱ्याने उडून ना मॅट जर आता रे फक्त एक मला मॅट द्या हाँ बारकी पट्टी छोटा पैच है तो डबल द्यावा लागेल ना ओके शेवटचा पॅच आत्ता आपण देत आहोत .
3 लेअरमध्ये आपण पॅच दिलेला. आता पॅच हा जवळपास कंप्लीट होत आलेला आहे. ओके, पॅच कंप्लीट झाला, हरकत नाही. काय नाही, थोडं वेळ किती आता आपला पॅच कंप्लीट झालेला आहे. लाईट एक दीड आणि आता हे दुसऱ्या दिवशी बुजवायचं. पाणी पाईपलाईन चेक केल्यानंतर आपण बुजवणार आहोत. किती वेळ म्हणजे किती वेळात वाळते? तरी तासाभरात बंद पाणी थोडं ते झालं मग ते पाणी तर आणि मोटर बंद करून ठेव. हां कधी पाणी